Hi friends, today we are going to solve practice set number 10. First question is here, add. आपल्याला यांचं ॲडिशन करायचं आहे. जे पण फ्रॅक्शन्स दिलेले आहेत त्यांचे ॲडिशन करायचे. तर सुरुवातीला आपल्याला याला ॲडिशन करून घेण्यासाठी बघा ही प्रोसेस करायची. जसे आपण अगोदर सॉल्व केलेलं होतं प्रॅक्टिस सेट नंबर 9. 3 6 18. 18 इथे बघा या दोघांमध्ये कुठली प्रोसेस होणार आहे मल्टिप्लिकेशनची आणि या दोघांमध्ये होणार आहे ॲडिशनची. तर या पद्धतीने 3 6 18. 18 आणि हा प्लस तिथं करायचं आहे आपल्याला ॲड. म्हणजे हे 1 ॲड करून इथं 3 येणार आहे प्लस हे करायचे 2 3 6 प्लस 1. तर यांची ॲडिशन करून घेणार आहोत आपण. बेस ॲज इट इज 3 घ्यायचा. 18 and 1 19, 6 and 1 7 इज इक्वल टू 7 and 19. 7 and 19 इज इक्वल टू 26/3. तर आपण असंही ठेवू शकतो किंवा यालाही अजून डिवाइड करू शकतो. छोट्या याच्यामध्ये याचाही यालाही आपण कन्वर्ट करू शकतो. तर कन्वर्ट करण्यासाठी याला 3 मध्ये आपण जेव्हा कन्वर्ट करू तेव्हा ते या पद्धतीने होईल. 3 1 3 3 3 4 3 7 21, 3 8 24, 3 8 24. 8 म्हटल्यानंतर जेव्हा आपण आन्सर राईट करत असतो तेव्हा इथं 8 घ्यायचं आहे आणि 2 बेस ॲज इट इज राहतो आणि 2 रिमाइंडर म्हणजे हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. जेव्हा आपण हे 3 ने 26ला डिवाइड करतो तेव्हा हे झालं फर्स्टचं. त्यानंतर सेकंडचं राईट करून घेऊयात. 1/4 3/2 इज इक्वल टू. तर 4 ॲज इट इज राईट करून घेऊयात. आपण ह्या स्टेपने गेलो तर एक स्किप करू शकतो आपण ही स्टेप. 4 1 4 आणि 1 ॲड केल्यानंतर इथे काय झाले 5 प्लस 2 4 ॲज इट इज खाली राहतात इथं. तर याच्यामध्ये जेव्हा हे खालचा बेस सेम नसतो तेव्हा आपल्याला खाली बेसही सेम करून घ्यावा लागत असतो. तर इथे बघा आता 5 जो आहे 3 2 6 6 and 1 7 7/2 या पद्धतीने आपण केलेला आहे. पण या 7चा बेस कंप्लीट होण्यासाठी आपल्याला याला एकाच नंबरनी मल्टिपल करावं लागत असतं. म्हणून 5/4 इज इक्वल टू 7 × 2 and 2 × 2 या पद्धतीने. 2 2 4 म्हणजे हे बघा हे आणि हे जे आहे ह्या दोघांचे बेस सेम होण्यासाठी आपल्याला वीजसोबत मल्टिपल करायचं असतं. आणि 7 2 14. मग आता 14/4 हे झालं आपलं फायनल याच्यातलं आन्सर. आता याचं आपल्याला ॲडिशन करायचं आहे. मग आता हे 5 आणि 14 प्लस 5/4 19/4. यालाही आपण कन्वर्ट करू शकतो. यालाही आपण जर कन्वर्ट करायचं म्हटलं तर याला 4 1 याला जर कन्वर्ट करायचं म्हटलं तर 4 1 4 4 3 4 4 16. 4 4 16 म्हणजे 4 4 16 रिमेन 3 अँड हे बेस ॲज इट इज राईट करायचं. तर हे झालं तुमचं फायनल आन्सर. इथे एक स्टेप वाढली कारण आपल्याला बेस पण सेम करणं गरजेचं असतं. त्याच्याशिवाय आपण ॲडिशन करू शकत नाही. त्यानंतर 3rd नंबरचा क्वेश्चन बघूयात. 1/2 प्लस 1/7 तर याला डायरेक्ट सॉल्व करूयात एक स्टेप स्किप करून. 5 2 10 10 आणि हा 1 11 प्लस ॲज इट इज 2. आता इथे 7 आहेत बरोबर आहे की नाही. इथं 7 आहेत आणि इथे आपल्याला 2 आहेत. तर 7च्या टेबलमध्ये आणि 2च्या टेबलमध्ये एक नंबर असा शोधावा लागणार आहे की जेणेकरून त्यांची जे मल्टिप्लिकेशन दोघांचं पण मल्टिप्लिकेशन करून आपल्याला बेस सेम करून घ्यावं लागणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला कुठला आपण बेस सेम करून घेऊ शकू ते बघूयात. 5 2 10 आणि हा 1 जो आहे तो काय असणार आहे 11. तर एक मिनिट इथं सॉरी इथं 5 आहेत माझ्याकडनं हे रॉंग झालं. आता नाही गरज पडणार.
कारण हे 5 5 जा 25 25 हा पण 26 26 झाला. 7 2 जा 14 14 and 1 15 म्हणजे इथे 5 आहेत आणि इथं काय आहे 7. म्हणजे आपल्याला परत इथं बेस सेम करणं आहे. तर इथं बघूयात आपण बेस सेम करून घेण्यासाठी इथे डायरेक्ट आपण दोघांमध्ये पण मल्टिप्लिकेशन करून घेऊ शकतो. तर यांचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण या पद्धतीने करू शकतो. आता हे 26 मल्टिपल 7 अँड 5 मल्टिपल 7 म्हणजे एकच नंबरने दोन्हीला पण आपल्याला ह्या दोन्ही पण याला नंबरने मल्टिपल करावं लागत असतं. मग याचं 5 7 जा 35 अँड 26 7 जा 182 हे झालं यांचं. तर आपल्याला हा पण बेस सेम करून घेणं आहे. तर मग याच्यामध्ये आपण हा बेस सेम करून घेण्यासाठी जो आहे तर आपल्याला इथं काय करावं लागणार आहे. मग पुढची प्रोसेस या पद्धतीने सेम आपण याला ज्या नंबरने केले का मल्टिपल त्याच नंबरने मग आपण इथं 15 5 जा आणि इथं 7 5 जा 15 5 जा 75 आणि हे 35 म्हणजे ह्या दोघांचे बेस सेम झालेले. आता सेम बेस म्हटल्यानंतर इथं फक्त 35 इथं 182 प्लस 75 मग यांचं आन्सर फायनल जे आहे 207. हे बघा 5 and 2 7 7 and 8 15 15ला 5चा 1 कॅरी आणि हा 1 कॅरी 2 या पद्धतीने आणि 35ने आपल्याला पूर्ण डिवाइड करायचे. तर आता 35 हा मोठा टेबल आहे. आपण याला जर डायरेक्ट जर केलं तर 35 तर टेबल अगोदर आपल्याला बनवावं लागणार आहे किंवा आपण असं डायरेक्ट या पद्धतीचं डिवाइड या पद्धतीने जरी केलं तरी चालतं. त्याचं फायनल आन्सर 35 जेव्हा आपण याला डिवाइड करतो तेव्हा त्याचं आन्सर फायनल आन्सर इथं 7/, या पद्धतीने हे त्याचं आन्सर असणार आहे. ओके, त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन बघूयात. 3 1/5 प्लस 2/3 या पद्धतीने हे पण सोपं आहे. 5 3 जा 15 15 आणि हा 1 16 प्लस 2 3 जा 2 6 6 and 1 7 पण या दोघांचीही बेस सेम नाही म्हणजे इथं परत आपल्याला हीच प्रोसेस करणं आहे. इथे जरी आपण डायरेक्ट ॲडिशन केलं तरी पण इथं काय आहे खाली 5 आणि इथं आहे 3 यांचं परत आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मल्टिप्लिकेशन करावं लागेल म्हणजे आपण ज्याला आता 5 या दोघांच्या टेबलमध्ये एकच नंबर पाहिजे असतं. मग इथं 3 इथं पण 3 घेऊयात. 5 3 जा 5 3 जा 15 आणि 16 3 जा 48 या पद्धतीनेच यांचं पण करून घ्यायचं आहे. आता 7/3 मल्टिपल 5 7 5 जा 35 आणि 3 5 जा 15 म्हणजे या दोघांचे पण काय झाले बेस आता सेम झालेले आहेत. या दोघांचे पण आता दोघांचे बेस सेम झाल्यानंतर यांना फक्त ॲडिशन करून घ्यायचे. 48 प्लस 35 5 and 8 13 4 and 3 7 7 and हा 1 8/15 ॲज इट इज. तर आपण असंही आन्सर लिहू शकतो किंवा असंही त्याला 15ने डिवाइड करू शकतो 83ला. 15 5 जा 75 13 आता इथं 3मधून मायनस होत नाही 5 म्हणून इथं 13 मायनस 5 13 मायनस 5 जेव्हा 13मधून आपल्याला 5 कमी करायचे असतात तेव्हा खाली राहतात 0 8
म्हणजे आन्सर काय असणार आहे 15, 5 आणि हा रिमाइंडर 8 हे त्याचं फायनल आन्सर असणार आहे या पद्धतीने. ओके. तर अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट नंबरचा जो प्रॅक्टिस सेट नंबर 9 जो आहे 10 जो आहे तो आपण सॉल्व केलेला आहे. त्याच्यातला पहिला क्वेश्चन सॉल्व झालेला आहे फक्त ॲडिशनचा. सेकंड क्वेश्चन सॉल्व करूयात. सबट्रॅक्शन सेम हीच प्रोसेस करून घ्यायची, फक्त तिथं ॲडिशनच्या ऐवजी आपल्याला इथं सबट्रॅक्शन करायचं आहे. क्वेश्चन नंबर 2. वन अपॉन 4. तर सुरुवातीला यांचे जे आहेत ना आपल्याला बेस अगोदर सेम करणं गरजेचं असतं, पण तरी पण आपण डायरेक्ट प्रोसेसने जाऊया. तिथे 3 मल्टिपल 3 अँड 7. 3 3 जा 9, 9 अँड 1 10. 10 अपॉन 3 मायनस 4 1 जा 4 अँड 1 5 अपॉन 4. तर अगोदर यांचे जे आहेत यांचे बेस कवर करून घेण्यासाठी, यांचे बेस पूर्ण कवर करून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, त्यांचं मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. 10 मल्टिपल 4 अँड 3 मल्टिपल 4 म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे 40 आणि इथे येणार आहे 12. नंतर हे 5 अँड 4 जे आहेत यांचं करून घ्यायचं आहे. 5 अपॉन 4 मल्टिपल 3 अँड हे 3 यांचं जे आहे 15 अपॉन 12. म्हणजे हे जे दोघांचे पण बेस कसे झालेत आता सेम झालेले. दोघांचे बेस सेम झाल्यामुळे इथे 12 घ्यायचे आणि इथे 40 मायनस 15 म्हणजे फायनल आन्सर काय येणार आहे आपलं इथे 40 मायनस 50 करायचे म्हणजे इथे आन्सर असणार आहे 25 अपॉन 12. आणि जर याच्याहीपेक्षा जर आपल्याला अजून पुढची स्टेप करायची असेल तर 12 1 जा 12, 12 2 जा 12 2 जा अँड रिमाइंडर 12. या पद्धतीने आपलं फायनल आन्सर येईल. क्वेश्चन नंबर 2 मधला नंबर 2. 1/2 मायनस 3/3 याचे इथेच बेस कंप्लीट करून घेणार आहे. 2 5 जा 10, 10 अँड 1 11 ते मायनस करायचं आहे म्हणजे 3 3 जा 9 अँड 1 10 इज इक्वल टू 3. आता इथं सोपं आहे बघा ही जी प्रोसेस इथं करायची आपल्याला. तर 11 2 3 जा आणि इथं पण 3 11 3 जा 33 आणि 2 3 जा 6. हीच प्रोसेस परत आपण याच्यात सोबत करून घेणार आहोत. 10 मल्टिपल 2 अँड 3 मल्टिपल 2 म्हणजे 20 अपॉन 6. आता हे दोघांचे बेस सेम झालेत म्हणजे फायनल 2च स्टेप राहिलेत आता आपल्या. 33 मायनस 20 डिवाइड बाय 6. 33 मायनस याच्यामधनं गेल्यानंतर खाली राहतात फक्त इथं 13 मायनस 6. 13 मायनस 6 राहिल्यानंतर याचं जेव्हा फायनल आन्सर असतं. आता जर याला आपण या पद्धतीने डिवाइड करू शकतो 6 डिवाइड बाय 13 म्हणजे याच्यामध्ये 6 2 जा 12 रिमेन 1 ओनली.